नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. श्रावण महिना चालू आहे. भरपूर असे सणवार येतात ह्या महिन्यामध्ये. त्या सणासाठी आपण आज रक्षाबंधनासाठी स्पेशल आपण आज स्वीट बनवणार आहोत. अगदी फक्त कमी साहित्यामध्ये अगदी महाग जे मार्केटमध्ये भेटते ते आपल्या घरीच बनवायचं आहे. ह्या ठिकाणी निरसं 1 लिटर आपण दूध घेतलेलं आहे. फुल फॅट मिल्क आहे. बिलकुल ह्यात पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही. निरसं दूध घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच पद्धतीचं दूध घ्या, कारण ह्या पदार्थासाठी अगदी निरसं दूध लागतं आणि बिलकुल पाणी घातलेलं जर असेल तर आटवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जे आपण पदार्थ बनवणार ते खूप कमी क्वांटिटीमध्ये तयार होते. त्यासाठी अगदी फुल फॅट आपल्या मिल्क या ठिकाणी वापरायचे. इथे एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये 1 चमचा आपण या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. एकच चमचा घ्यायचा. 1 लिटर दुधासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर परफेक्ट आहे. ह्याच दुधामधलं साधारणतः 2 पळ्या ते 3 पळ्या इतकं आपण दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे कधी वापरायचं हे पुढे सांगेनच मी. फक्त आता सध्या आपल्याला ह्या ठिकाणी फक्त मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे. ह्या ठिकाणी झालेलं आहे. मिक्स करून साईडला ठेवून टाईप करून साईडला ठेवून देणार. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. ते फुल गॅस करून आपण हात न सोडता सुरुवातीला 5 ते 10 मिनिट असंच मिक्स करून घेणार आहोत. ढवळत राहायचंय जे की दूध छान आटलं जाईल आणि जास्त वेळ लागणार नाही. जर गॅस मीडियम ठेवून जर केलं तर खूप वेळ लागेल. गॅस फुल ठेवून सुरुवातीलापासून आपण जर केलं, जेव्हा दूध आटायला सुरुवात होते तेव्हा आपला गॅस मीडियमच करायचा, कारण दूध एकदम वर येत असतं. ह्या ठिकाणी घट्टसर आपलं दाटसर असं दूध तयार झालेलं आहे. पाहू शकता, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये की एकदम घट्टसर आपलं हे दूध तयार झालेलं आहे. आणखीन आपल्याला 5 ते 10 मिनिटं असंच ढवळत राहायचं आहे. बिलकुल सोडायचं नाही. सोडलं तर वर येण्याची पण शक्यता असते आणि खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते. कढईला तर असंही थोडंसं चिकटत असतंच. जेव्हा आपण मावा किंवा कुठलेही पदार्थ दुधाचे बनवतो त्यावेळेस तर थोडंसं कढईला लागत असतं. पण साईडला जी साय तयार झालेली असते आणि ती आपल्याला सारखं मध्ये घेऊन ढवळत राहायचं आहे, जे की एकसारखं आपल्याला सॉफ्ट बॅटर तयार करायचं आहे. एक ट्रिक आहे जी की आपण वापरलेली आहे. कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे एकदम मऊसर आपले हे स्वीट बनवून तयार होते. बिलकुल ह्यामध्ये रवाळ होणार नाही, अगदी खरखरीतपणा सुद्धा येणार नाही. एकदम मऊ आणि सॉफ्ट आपले हे स्वीट बनवून तयार होते. अगदी छान खळखळ उकळी आलेली आहे. पाहू शकता, मस्त उकळी आलेली आहे. आता ह्या ठिकाणी जास्त वेळ लागत नाही. जेव्हा अशी उकळी येते तेव्हा आपलं दूध आटायला खूप कमी वेळ लागतो. इतकं दूध आटलं तेव्हा आपण ह्याची बासुंदी सुद्धा करू शकतो. वेलची पावडर टाकली की थोडीशी साखर टाकली की ह्या ठिकाणी आपली दुधाची मस्त घटसर अशी बासुंदी बनवून तयार होते. पण आपल्याला बासुंदी बनवायची नाही, आपल्याला स्वीट बनवायचं आहे. त्यामुळे आपण आणखीन आठवणार आहोत. ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा साखरेमध्ये मिक्स करून वेलची काढलेली आहे. ती अर्धा चमचा इतकी मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. अगदी मस्त सुवास पण येतो आणि खाण्याचा टेस्ट पण खूप छान येते. त्यामुळे वेलची टाकलेली आहे. तुम्हाला कुठला रंग टाकायचा असेल तो टाकला तरी चालतो, पण ह्या ठिकाणी आपण पांढरे शुभ्र ह्या ठिकाणी स्वीट बनवणार आहोत. त्यामुळे आपण कॉर्नफ्लोअर टाकलेला, बाकी यात काही कलर वगैरे यूज केले नाही आहेत. इथे मी लहान आकाराची वाटी घेतली, त्या वाटीनं साखर टाकून घेतलेली आहे. इतकीच साखर ह्या आपल्या रेसिपीसाठी पुरेपूर आहे. जर जास्त टाकलं तर खूप गोड होईल, कारण फक्त दुधापासून बनवलेलं असल्यामुळं त्यामध्ये गोडसर चव हे अगोदरच असते. त्यामुळे कमी साखर टाकायचे. अगदी छान घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. कढईमध्ये आत घेत घेत आपल्याला हा घट्टसर गोळा तयार करायचा आहे. या ठिकाणी आता ह्या ठिकाणी घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे, तेव्हा आपल्याला असं प्रेस करत करत कढईला आपण एकत्र करून घेणार आहोत. जे की गुट्ट्या वगैरे झाल्या असल्या ते पूर्ण ते निघून जातात आणि सॉफ्ट आपलं हे बॅटर बनून तयार होते. अगदी छान घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी आता फक्त अंदाज एक 10 मिनिट आपल्याला आणखीन लागणार आहेत. इथं आपण 5 मिनिट घेतलेले आहेत आणि मस्त आपला गोळा बनवून तयार झालेला आहे. कढई सोडलेली पण आहे, त्यामुळे कढईमध्ये जे साईडला लागले आहे ते आपण पळीच्या साहाय्याने पूर्ण आत घेऊन त्याचा गोळा तयार करून घेऊन आता गॅस बंद केलेला आहे. ह्या ठिकाणी आता आपण कढई खाली घेतलेली आहे. आपल्याला थोडंसं हवा लागली की आणखीन थंड होऊन घट्टसर होते. असे प्लेट घ्यायचं, प्लेटमध्ये आता हे बॅटर आपण जे आहे ते काढून घेणार आहोत. आपण अंदाज 10 मिनिट धरलेले होते, 5 मिनिट झालेले आहेत. आता फक्त आपल्याला 5 मिनिट लागतील. या ठिकाणी कढईला बिलकुल चिकटलेलं नाही आणि पांढरा शुभ्र आपलं हे बॅटर पण तयार झालेलं आहे.
कढईला चिकटले. तसं तर आपण जेव्हा खवा बनवतो घरगुती तेव्हा असं कढईला थोडंफार लागतंच. बिलकुल ते मिक्स होत नाही, फक्त कढईला चिकटत असतं. ह्या ठिकाणी आता 2 मिनिटाकरता आपल्याला असं थंड होऊ द्यायचं आहे. त्यासाठी आपण ते प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये थोडंसं असं पसर करून ठेवलं की लगेच थंड होऊन जाईल. अगदी छान बॅटर थंड झालेलं आहे आणि घट्टसर झालेला आहे. हाताने पूर्ण आता एकत्र गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी साधी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे आणि खूप महाग भेटते मार्केटमध्ये. पण आपण घरी रक्षाबंधनसाठी आपण घरी साध्या पद्धतीनं पटकन आणि एकदम ओरिजिनल न काही मिक्स करता आपण ही स्वीट बनवतो, जे की सर्वांना चव तर खूप भन्नाट येते. अगदी मार्केटमध्ये तर काही मिक्स केलेलं असतं, पण अगदी आपण घरी ओरिजिनल केलं आहे. यात काही मिक्स केलेलं नाही, फक्त ओरिजिनल दुधापासून आपण हे स्वीट बनवत आहोत. ह्या ठिकाणी सेम आकार येण्यासाठी आपण 2 पार्टमध्ये आता कट करून घ्यायचे. अगदी लांबट आकारामध्ये करून आपण एकाच शेपमध्ये आपण सर्व आता हे कट करून घेणार आहोत. हव्या त्या आकारामध्ये आपण छोटे मोठे पेढे आपण ह्या ठिकाणी बनवू शकतो, किंवा तुम्हाला जर चौकोनी हवे असतील तर थोडीशी लाटी करून पोळपाटावरती ह्याची काजू कतलीसारखे सुद्धा तुम्ही स्वीट बनवू शकतो. पण ह्या ठिकाणी आपण आज रक्षाबंधन स्पेशल आपण पेढे बनवत आहोत. अगदी मुलायम तयार झाल्यामुळे खूप लवकर वळे जातात आणि गोलाकार येतो. थोडंसं प्रेस करून बोटाने आपण मार्केट जशीमध्ये जसे आपले पेढे असतात त्या पद्धतीने आपण तयार करूया. आता ह्याच पद्धतीने मी सर्व पेढे आता तयार करून घेणार आहे. वरतून आपल्याला आणखीन डेकोरेशन करायचं आहे, कारण सणासुदीसाठी जेव्हा आपण बनवतो तेव्हा थोडंसं डेकोरेशन तर व्हायलाच पाहिजे. ह्या ठिकाणी वरतून थोडंसं बोटाने प्रेस करत आपण हे पेढे बनवलेले आहेत. तुम्हाला हे पेढे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला माझ्याकडनं आणखी कुठली अशी रेसिपी पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. आता सर्व पेढे मी आता असंच बनवणार आहे. होऊ शकता सर्व पेढे बनवून झालेले आहेत. आणखी इतकं आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे. त्यापासून सुद्धा आपल्याला आणखीन एक पदार्थ बनवायचा आहे, कारण तो पदार्थ खूपच महत्त्वाचा आहे, सर्वांनाच आवडणारा आहे. मेन म्हणजे बाप्पासाठी आपल्याला मोठासा एक मोदक बनवायचा आहे. ह्याच पेढ्याचे तुम्ही जर छोटे छोटे मोदक जरी बनवलात तरी खूप छान तयार होतात. ह्या ठिकाणी शिल्लक राहिल्यामुळे ह्या ठिकाणी मी मोठा मोदक बनवून दाखवणार आहे. अगदी साधी पद्धत आहे. सहज माझ्यापेक्षा सुद्धा तुम्हाला छान आकार देता येईल. मला इतका नाही आला तरी तुम्ही छान ह्याचे मोदक करू शकतो. थोडंसं मी आता या सुरीने खाचे काढून घेणार आहे, जे की डिझाईन छान दिसेल. अगदी सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपला मोठा मस्त मोदक तयार झालेला आहे. थोड्याशा मी ह्या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ओरिजिनल पाकळ्या आपण ह्या ठिकाणी लावून घेत आहोत. थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतले आहेत, ते लावून घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी माझ्याकडे शुगर बॉल्स आहेत गोल्डन कलरचे, डेकोरेशनसाठी मी ते थोडेसे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावले तरी चालतात. रक्षाबंधन स्पेशल बनवलेत. तुम्ही नेहमी जरी बनवून मुलांना दिले तर अगदी मस्त आवडीनं घरीच अशी मुलांना देऊ शकतो. ह्या ठिकाणी आता शुगर बॉल्स टाकून झालेले आहे. तुम्हाला मी एक पेढा कट करून दाखवते की किती आतपर्यंत मऊसर आणि सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की हे पेढे कसे बनले आहेत. तुम्हाला हे पेढे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.